श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण 45वा सर्ग वाचूया. देव व दैत्यांद्वारे क्षीर समुद्र मंथन, भगवान रुद्राद्वारे हलाहल विषाचे प्राशन, भगवान विष्णूंच्या सहाय्याने मंदराचलाचा पाताळातून उद्धार आणि त्यांच्याद्वारे मंथन, धन्वंतरी, अप्सरा, वारुणी, उच्चैश्रवा, कौस्तुभ आणि अमृताची उत्पत्ती आणि देवासुर संग्रामात दैत्यांचा संहार. विश्वामित्रांच्या गोष्टी ऐकून लक्ष्मणासहित श्री रामचंद्रांना मोठेच आश्चर्य वाटले. ते मुनींना म्हणाले, ब्रह्मन, आपण गंगादेवीचं स्वर्गातून उतरणं आणि समुद्रात मिळणं ही फार उत्तम आणि अत्यंत अद्भुत कथा ऐकविली. कामक्रोधादी शत्रूंना संताप देणाऱ्या महर्षी, आपण सांगितलेल्या या संपूर्ण कथेवर पूर्ण रूपाने विचार करण्यात आम्हा भावांची ही रात्र एका क्षणाप्रमाणे गेली. विश्वामित्र हो, लक्ष्मणाबरोबर या शुभ कथेवर विचार करण्यातच माझी सगळी रात्र गेली. त्यानंतर निर्मल प्रभातकाल आल्यावर तपोधन विश्वामित्र जेव्हा नित्यकर्मातून मुक्त झाले, तेव्हा शत्रुदमन श्री रामचंद्रांनी त्यांच्याजवळ जाऊन म्हटले, मुनी, ही पूजनीय रात्र गेली. ऐकण्यायोग्य सर्वोत्तम कथा मी ऐकली. आता आपण नद्यामध्ये श्रेष्ठ पुण्यसलीला त्रिपथगामिनी नदी गंगेच्या त्या तीरावर जाऊ. सदा पुण्यकर्मातच तत्पर राहणाऱ्या ऋषींची ही नाव उपस्थित आहे. त्यावर सुखद आसन आहे. आपल्यासारखे परमपूज्य महर्षी इथे आहेत हे समजून ऋषींनी पाठविलेली ही नाव वेगाने इथे आली आहे. महात्मा रघुनंदनाचे हे बोलणे ऐकून विश्वामित्रांनी प्रथम ऋषीसहित श्रीराम लक्ष्मणांना पार करविले. त्यानंतर स्वतःही उत्तर तटावर पोहोचून त्यांनी तेथे राहणाऱ्या ऋषींचा सत्कार केला. मग सर्व लोक गंगेच्या किनाऱ्यावर थांबून विशाल नावाच्या नगराची शोभा पाहू लागले. त्यानंतर श्रीराम लक्ष्मणांबरोबर यांना घेऊन मुनीवर विश्वामित्र ताबडतोब त्या दिव्य आणि रमणीय नगरी विशालेकडे निघाले. ती आपल्या शोभेने स्वर्गाप्रमाणेच दिसत होती. त्यावेळेस परमबुद्धिमान श्रीरामांनी हात जोडून त्या उत्तम नगराविषयी महामुनी विश्वामित्रांना विचारले. महामुनी, आपलं कल्याण असो. मी हे ऐकू इच्छितो की विशाल नगरीत कोणता राजवंश राज्य करीत आहे. याची मला फार उत्सुकता आहे. श्रीरामांचे हे बोलणे ऐकून मुनिश्रेष्ठ विश्वामित्रांनी विशाला नगरीच्या प्राचीन इतिहासाचे वर्णन सुरू केले. रघुनंदन श्रीराम, मी इंद्राच्या तोंडून विशालापुरीच्या वैभवाची जी कथा ऐकली ती सांगतो, ती ऐक. या देशात जे घडले आहे ते यथार्थ रूपाने ऐक. श्रीराम, पहिल्यांदा सत्ययुगात दितीचे पुत्र दैत्य मोठे बलवान होते आणि अदितीचे परमधर्मात्मा पुत्र महाभाग देवही मोठे शक्तिशाली होते. पुरुषसिंहा, त्या महामना दैत्य व देवांच्या मनात हा विचार आला की आपण कसे अजरामर आणि निरोगी होऊ. याप्रमाणे विचार करीत असताना त्या विचारशील देव व दैत्यांच्या लक्षात एक गोष्ट आली की जर आपण क्षीरसागराचे मंथन केले तर त्यातून निश्चितच अमृतमय रस प्राप्त करून घेऊ. समुद्र मंथनाचा निश्चय करून त्या अमित तेजस्वी देव व दैत्यांनी वासुकी नागाची दोरी आणि मंदराचलाची रवी बनवून क्षीरसागराचे मंथन सुरू केले. त्यानंतर 1000 वर्षे गेल्यावर दोर बनलेल्या सापाची बहुतेक सर्व तोंडे अत्यंत जहाल विष बाहेर फेकीत त्या मंदराचलाच्या दगडांना आपल्या दातांनी चावू लागली. त्यामुळे तेव्हा
जेथे अग्निप्रमाणे दाहक हलाहल नावाचे महाभयंकर विष बाहेर आले, त्याने देव, असुर व मनुष्यांसकट सर्व जगाला जाळून टाकण्यास सुरुवात केली. हे पाहून देव शरण येऊन सर्वांचे कल्याण करणाऱ्या महान देव पशुपती रुद्रांना शरण गेले आणि त्राही त्राहीची घोषणा करीत त्यांची स्तुती करू लागले. देवांनी याप्रमाणे पुकारल्यावर देवदेवेश्वर भगवान शिव तेथे प्रकट झाले. मग तेथेच शंखचक्रधारी भगवान श्रीहरीही उपस्थित झाले. श्रीहरींनी त्रिशूलधारी भगवान रुद्रांना हसून म्हटले, सूरश्रेष्ठ, देवांनी समुद्र मंथन केल्यावर जी वस्तू प्रथम सापडली तो आपला वाटा आहे, कारण आपण सर्व देवांमध्ये अग्रगण्य आहात. प्रभू, अग्रपूजेच्या रूपात प्राप्त झालेल्या विषाचं आपण इथे उभं राहून ग्रहण करावं, असे म्हणून देवशिरोमणी विष्णू तेथेच अंतर्धान पावले. देवांचे भय पाहून आणि भगवान विष्णूंचे वरील बोलणे ऐकून देवेश्वर भगवान रुद्रांनी त्या हलाहल विषाला अमृताप्रमाणे मानून आपल्या कंठामध्ये धारण केले आणि देवांना निरोप देऊन ते आपल्या स्थानावर परत गेले. रघुनंदन, देव व असुर सर्वजण मिळून क्षीरसागराचे मंथन करू लागले. त्यावेळेस रवी बनलेल्या मंदर पर्वत पाताळात घुसला. तेव्हा देव आणि गंधर्व भगवान मधुसूदनांची स्तुती करू लागले. महाबाहू, आपणच सर्व प्राणीमात्रांची गती आहात. विशेषतः देवांचं अवलंबन तर आपणच आहात. आपण आमचं रक्षण करावं व या पर्वतास वर काढावं. हे ऐकून भगवान ऋषिकेशांनी कच्छपाचे रूप धारण केले व त्या पर्वताला आपल्या पाठीवर ठेवून ते श्रीहरी त्याच समुद्राच्या आत झोपून गेले. मग विश्वात्मा पुरुषोत्तम भगवान केशव त्या पर्वताचे शिखर हाताने पकडून देवांच्या मध्ये उभे राहून स्वतःही समुद्रमंथन करू लागले. त्यानंतर 1000 वर्षे गेल्यावर त्या क्षीरसागरातून एक आयुर्वेदमय धर्मात्मा पुरुष प्रकट झाले. त्यांच्या एका हातात दंड व दुसऱ्या हातात कमंडलू होता. त्यांचे नाव धन्वंतरी होते. ते प्रकट झाल्यावर सागरातून सुंदर कांतीच्या बऱ्याच अप्सरा प्रकट झाल्या. नरश्रेष्ठ, मंथन केल्यामुळेच पाण्यात त्याच्या रसामुळे त्या सुंदर स्त्रिया उत्पन्न झाल्या होत्या, म्हणून अप्सरा म्हटल्या गेल्या. ककुत्स्था, त्या सुंदर कांतीच्या अप्सरांची संख्या 60 कोटी होती आणि त्यांच्या ज्या परिचारिका होत्या त्या तर न मोजता येण्या इतक्या होत्या. त्या असंख्य होत्या. त्या अप्सरांना समस्त देव आणि दानवापैकी कोणीच आपल्या पत्नीच्या रूपात ग्रहण करू शकले नाहीत, म्हणून त्या सामान्य मानल्या गेल्या. रघुनंदन, त्यानंतर वरुणाची कन्या सुरांची अभिमानिनी देवी वारुणी प्रकट झाली आणि आपला स्वीकार करणाऱ्या पुरुषाला शोधू लागली. वीर श्रीराम, दैत्यांनी त्या वरुण कन्येला सुरेला ग्रहण केले नाही, परंतु आदितीच्या पुत्रांनी या अनिंद्य सुंदरीला ग्रहण केले. सुरेपासून रहित झाल्यामुळेच दैत्य असुर म्हणून प्रसिद्ध झाले आणि सुरासेवनामुळेच अदितीचे पुत्र सूर बनले. वारुणीला ग्रहण केल्याने देव हर्षाने उत्फुल्ल व आनंदमग्न झाले. नरश्रेष्ठा, त्यानंतर घोड्यांच्या उत्तम उच्चैश्रवा, मणिरत्न, कौस्तुभ आणि परम उत्तम असे अमृत प्रकट झाले. श्रीराम, त्या अमृतासाठी देव व असुरांच्या कुलाचा मोठा संहार झाला. अदितीचे पुत्र दितीच्या पुत्रांबरोबर युद्ध करू लागले. सर्व असुर राक्षसांबरोबर मिळून एकत्र झाले. वीर,
देवांबरोबर त्यांच्या घनघोर संग्राम झाला. तो तीनही लोक मोहात घालणारा होता. जेव्हा देव व असुरांचा तो सारा समूह क्षीण होत चालला, तेव्हा महाबली भगवान विष्णूंनी मोहिनी मायेचा आश्रय घेऊन लगेचच अमृताचे अपहरण केले. जे दैत्य बलपूर्वक अमृत हिसकावून घेण्यासाठी अविनाशी पुरुषोत्तम भगवान विष्णू समोर गेले, त्यांना प्रभावशाली भगवान विष्णूंनी त्यावेळेस युद्धात पिसून काढले. देव आणि दैत्यांच्या त्या घोर महायुद्धात अदितीच्या वीर पुत्रांनी दितीच्या पुत्रांचा विशेष संहार केला. दैत्यांचा वध केल्यावर त्रिलोकाचे राज्य मिळवून देवराज इंद्र फार प्रसन्न झाला आणि ऋषी आणि चारणांसमवेत सर्व लोकांवर राज्य करू लागला. इथे 45वा स्वर्ग पूर्ण झाला. आता मंडळी, काही चूकभूल झालेली क्षमा करा. या दुर्मिळ ग्रंथातल्या रामायणाच्या 4 गोष्टी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करून आपले विचार कळवा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद. जय जय श्रीराम.